ट्रक एकदम स्लो करतो, एकदम आरामात आहे की नाही. तुला काय त्रास झाला माझ्याकडून? हो खूप. काट्या बिट्या फेकून मारल्यात मला. बघितलंय का? सकाळ तुम्ही बघू शकता, सूर्योदय. अशी गाडी पार्क करून रेस्टसाठी थांबलेलो आहे. असंच एक सपोबत झालं, एकदम थंडी वाजते. की आपण आवरून एकदम पॅक थंडी वाजून आलेली आहे. हा बघा आता हाडळचा चेहरा बघा. कंटिन्यू नॉनस्टॉप आम्ही गाडी चालवून आलेलो आहे. गाडी जाता 1-1.5 तासभर गाडी चालवल्याने एवढं बेकार थंडी वाजली ना हाताला की गाडी चालू शकत नाही आम्ही. त्यामुळे थोडंसं रेस्ट करण्यासाठी थांबलो होतो. अजून एक काही 20-30 किलोमीटर हडसर फोर्ट असेल. एक नंबर सीन दिसतो, एकदम कडक मस्तपैकी. मला किक घ्यायची होती, किक, त्यामुळे नाही घातला. काय घाल चल. ही आमच्या गँग मधली अशी मेंबर आहे, करत तर काय नाही. होय शिस्तीत बोलते हा, असा विषय तो. हो हो बोलते ही काय कामाची नाही. मग शूट घेतलेत का तू? आणि मी तुझ्यावर चिडतोय, तो माझ्यावर चिडायचे. नौटंकी काय नौटंकी काय तुम्ही बघू शकतात. नाहीला नाही काय मस्त व्ह्यू दिसतो भैया बघ. चला आता ही गाडी घेणार आहे. चावी का मग तिथं चावी गाडी जिवंत घरी नाही जाणार. तर आता फायनली आम्ही आलेलो आहोत हडसर फोर्टला. इथं फोर्ट आहे, इथं पार्किंग आहे. तुमचे काहीतरी 20 रुपीज चार्जेस आहेत. हो ठेव. आणि हा असा सीन हडसर कामाला लावला नाही, घ्यायची मला कॅब. आणि आता निघत थोड्याच वेळामध्ये. वाजलेत काहीतरी 8:30, 5 वाजता निघालो. अशा प्रकारे ट्रेकला सुरुवात झालेली आहे आमची. सांग कसल्या शेत ऋतू हे सांग. बघत होतो मी, तुला सांगता येत नाही. ऑइलच्या आठवड्यात बी आलो होतो गाडावर. किती वाजले तरी दादा? 8:40ला पण गड चढायला सुरुवात केली. मी इथून जाणार कारण की हा खूप सारा चिखल आहे. दादा पहिली तो गोष्ट शेमण्या बोलणं बंद कर. बाबू या दोघी महाराणी जंगलातून या. चला पाटाचं पाणी दादा हे पिरू तू. तुझा आपण व्हिडिओ काढू पाणी पितानी. हो कसले पे गबस हे राव. चला आता ॲरो म्हणजे दगडाला असे वाईट ॲरो केलेले आहेत यार. परत खतरनाक सीन. मार्गदर्शन गप्प दाद्या यार. ए गप्रे नाही कसं जाऊ आता मी. मोठ्या धर्म संकट मध्ये आता पडलो राव. इथनं पुढे जाता येईना राव. आणि खूप जास्त चिखल आहे. गेली 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 पण तिने परत एकदा कर. झापक झपक कर 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 कर. ऋतू इथून कशी आली तुम्हाला सांग. कशी आली तुम्हाला सांग. इथून कसं यायचं आता. खूप डिफिकल्ट आहे पण मी एकदम फोकस एकदम कॉन्सन्ट्रेट कर आले मी. तू चुप रे बाबा, तू चुप रे. फायनली मी आलो. तुम्ही बी लवकर. मी लय सोप्पा आलो बरं का. पण दादा एक काम कर, या इथं मध्ये ये आणि कडन ये. कारण की तुला सांगू का इकडे बघ हे लय चिखल आहे. स्ट्रॉंग आहे. इथनं ये या गाईज. आता इथनं चालू आहे. मी तो वाला मार्ग कसा बसा काढला. आता इथनं परत वर यायचं. खूप जास्त चिखल आहे.
आम्ही दोघं ॲज युज्युअल आलेलो आहे आणि हे दोघं राहिलेले आहेत. काय वाटलंच खतरनाक आहेत राव. एक संपली का एक चालूच आहे. नुसता चिक्कल करून ठेवलाय. ठेवलेला नाहीये हा. पालखीच्या जागेतून ट्रेक काढलाय हा. शेतातून काय भारी व्ह्यू दिसतोय हा. मी आता ट्रेकिंगची काठी घेऊन काय काठी पण आहे हातात. जॉग्रफी हिस्ट्री कच्ची असेल तर या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत. हे सगळं तुला मीच शिकवलं. हीच ती मुलगी आहे जी राजगड ब्लॉग जो माझा आला नाही, जे माझे फ्रेंड्स म्हणत होते तू का नाही टाकलं, त्याने प्रॉपर शूट घेतलेले नाहीयेत. माझे होते सो तू जेलच होता, दॅट्स वाय तू टाकलं नाही. बारे रेनबोचे सीन घेतलेत ना मी त्याच्यात, पाठवले पण नाही. तर गाईज, ज्या हडसर किल्ल्यावर आपण आलो आहे त्या गडाचं दुसरं नाव पर्वतगड असेही आहे. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली होती. त्या काळात गडावर मोठ्या प्रमाणामध्ये राबता होता, म्हणून नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधण्यात आला. आणि हो मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 1637 मध्ये शहाजीराजेंनी मुघलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असं आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येतं. आता अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे गाईस ट्रेकिंग करत करत. बांधून दे ना यार, सारखी सुट प्लीज, सारखी सुटते. आता इथं आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली गडाबद्दलची, ती आपण बघूयात. इकडे दाखव, तुझं तोंड दाखव. मॅनेजर, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर माझ्या यश ढोले व्लॉगचा मॅनेजर झाल्याबद्दल. 60,000 पगार दिल्याबद्दल. 60,000. तर मित्रांनो, आता येताना मी तुम्हाला गडाबद्दल काय माहिती सांगितली त्याचाच उल्लेख इथेही केलेला आहे या बोर्डावर. प्रकारे आता आम्ही हा पेरू इथं आम्हाला भेटलाय आणि ही आहे नळीची वाट. इथनं तुम्ही बघू शकतात. गडावर जायला 2 वाट आहे, त्याच्यातली एक आपण चालू जी राजमार्ग आहे वाट आहे आणि दुसरी ती आहे खुंटीची वाट. ती आपण नाही ट्राय करत आहे. किल्ले हडसर एक नंबर आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण 40% ट्रेक कंप्लीट करतो त्यावेळेस आपल्याला काहीसा असा व्ह्यू बघायला मिळतो. तर या गडाची उंची ही 4680 फूट एवढी आहे. सातवहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुरेख स्वप्न. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला 2000 वर्षांपूर्वी सातवहन राजेचा उल्लेख नाणेघाटांच्या लेण्यांमधल्या शिलालेखामध्ये आढळतो. असा भारी आहे व्ह्यू, काय सुंदर आहे. वाह, एक नंबर आहे राव सीन हा. तर आम्ही अशा एका टोकर येऊन थांबलोय. हडसर फोर्ट दिसत आहे, थांबलोय. हडसर गाव आहे आणि आपलं असं इकडं वर जायचं. तू सांगितलं रे तू जेलस आहे म्हणून. जेलस तू आहे. तू थोडस स्पॉट बघितलंय हा. इथनं आता पायऱ्यांचा सीन आहे. दम लागले पण आम्ही यावेळेस ट्रेक एकदम स्लो करतो, एकदम आरामात कामासाठी. तू कोऑपरेट केलंस ना तर खूप बरं होईल. सुख सह्याद्रीतलं सुख. मला फक्त उन्हामुळे चिडचिड होती बास. मी नाही, तू चिडचिड करते म्हणून मला चिडचिड करावी लागते. आता जंगल ट्रेक आपला झालेला आहे. इथनं पायऱ्या लागलेल्या आहेत एकदम स्लो, एकदम प्रॉपर. 8:30ला लागलो होतो समथिंग. आता 12 वाजत आलेले आहेत, जो की याच्यामध्ये आमचा ट्रेक कम्प्लीट व्हायला पाहिजे वर पण जाऊन. आम्ही खूप स्लोली चाललो. तर चला मग जाऊया, टेन्शन नाही, आरामात जायचंय. चला फायनली इथनं तो मला सीन दाखवतो. मला असं वाटतं कधी तिथे हे कसं दिसतंय बघा. आपल्याला पहिला महादरवाजा लागणार आहे. डोळे बघ त्याचे. जातो आतमध्ये, आता खेकडा पाय पडू नये म्हणून. नांगेत हात तोडेल तुझा. किल्ल्याचा नकाशा भेटतो, मॅप कसं कसं आहे कुठं काय हे बघून तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकतात. न व्ह्यू बघा काही. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या महादरवाजापाशी येऊन पोचलोय. तर आता आपण दुसरा दरवाजा पण पास केला. तर लोकांनी रेस्ट करण्यासाठी पण थांबू शकतात. ते दिसतात, स्वयंपाक बनवू शकतात. महादरवाजाच्या नंतरचा दुसरा दरवाजा आहे. फायनली आपण गडावर आलो गाईस. आपण गडावर आलेलो आहे. पाण्याचा टाक टॉपच्या व्ह्यूला आहे हडसर फोर्टच्या. 3-3.5-4 तास लागले, एवढे की लागत नाही. आणि हे तुम्ही बघू शकता राजमुद्रा.
महाराज. तर हे तोफा आपल्याला बघायला भेटतात. असे ते ठेवले गडावर हे 3 अशा तोफा. आणि इथून हा व्ह्यू बघा किती मस्त वाटतं, शांततेत एकदम. मित्रांनो आता आपण गडावर पोहोचलेलो आहे हडसर फोर्टला. आता अजून एक पाण्याचं टाक आहे इथं, त्याला कमानी टाक असं म्हणतात. बघू शकता. सातवण राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला आणि त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जीवदंड, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्ल्याची निर्मिती झाली. सारा सह्याद्री टप्प्याटप्प्यावरील गड किल्ल्यांनी सजला. काळाच्या योगात या किल्ल्यातील काही किल्ले विस्मृतीत गेले. यातील एक किल्ला म्हणजे हडसर किल्ला. तर आता आपण महादेव मंदिर शेजारी आलोय. त्याच्या शेजारी हे दलदलच टाईप आहे, जरा थोडंसं चिखलचं, पण आपण आतमध्ये नाही जाणार, थोडं रिस्क आहे. इकडं थोडं ह्या साईडच्या इकडे जायचंय. जास्त गवतामुळे आपण डायरेक्ट बी जाऊ शकत नाही, खूप जास्त चिकचिक आहे. महादेवाच्या मंदिरा शेजारी आलो. बारा 12:15 झालेला आहे. गडावर कोणीच नाहीये, कोणीच दिसत नाहीये, आम्हीच आहेत फक्त. महादेवाचं मंदिर तुम्ही बघितलं. आता पण शेवटचा टोक बघायला चालू आहे. मला हा गड परत एकदा करायचा आहे, बट आता मी खुंटीच्या वाटेने नाही करणार आहे, कारण की तुम्ही बघू शकतात हे खुंटीच्या वाटेने आले नसते. आणि दुसरी गोष्ट, माझं पण या गडावर फर्स्ट टाइम होते, त्यामुळे मला बी नॉलेज नव्हतं, त्यामुळे रिस्क नको घ्यायला. तुम्ही बघू शकतात. आणि इथं बी किल्ले थे आपल्याला इकडं शिवनेरीगड, चावंड आणि निमगिरी, आणि इथं हे धरण आहे तुम्ही बघू शकतात. ही आता आपण धान्य कोठार जे आहेत गडाचे ते बघायला चाललोय. ही धान्य कोठाराची वाट आहे. इथं लोक राहू शकतात जर पावसाळ्यात वगैरे आले, किंवा स्टेज तुम्ही म्हणू शकतात संध्याकाळचं. आणि इथं आतमध्ये खूप जास्त अंधार आहे. गडावर धान्य कोठाचा जो साठा ठेवायचा आपण, तो इथं ठेवला जायचा. ही जरा थोडीशी भाई खोले, जरा इथं रिस्क आहे. इथं आतमध्ये बघू शकता तुम्ही, मोकळं आहे, धान्य ठेवण्यासाठी. आणि हे एक आहे जरा इथं एक नंबर थंड असं वाटतंय. खाली जरा खोल आहे, अंधार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे गडावर महादेवाचं मंदिर, धान्य कोठार आणि हनुमानाचं मंदिर सोबत हे बघायला भेटते. इथं आम्ही बॉटलमध्ये मस्तपैकी वरचं थंड पाणी घेतोय. पाणी बी स्वच्छ आणि जरा फ्रेश होण्यासाठी पाणी घेतोय. तर आता गाइस फायनली आम्ही उतरून असं खाली आलेलो आहे. 2:40 झालेत. 1 तासात आम्ही खाली आलोय. पूर्ण बॉडीची एनर्जीच गेली आहे. आपला हडसर फोर्ट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि तुम्ही एकदा नक्की हडसर ट्राय करा. मी नेक्स्ट टाइम परत एकदा करणार आहे. कसा वाटतं तुला एक्सपिरियन्स परत एकदा येईल जोले व्लॉग्स मध्ये येऊन? माझ्यामुळे तुझा व्लॉग जास्त व्हायरल होईल. आता पण तर झालाच नाही ना, टाकलाच नाही. तू टाकलाच नाही. तू आल्यावर व्लॉगच होत नाही माझा. व्हायरल होण्याची लांबची गोष्ट आहे. अशा प्रकारे धान्य कोठे कोठार कोठे बघितले आपण जे काय ते. मॅनेजर आहे पण भरवून देऊ का तुला? चावून पण देते ना. हा मग मॅनेजर म्हणल्यावर सगळं करावं लागते. छत्री आणायला पाहिजे ती का साहेब इथं तुम्हाला? हा